शुभ सकाळ। खूप दिवसापासून स्वामींच्या दर्शनाची आस लागली होती, तरी तो दिवस आज उजडला आहे। आज आम्ही निघालो आहे श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथे। सकाळी लवकर उठून सगळं आवरलं आहे। सूर्य डोक्यावरती आला आहे, सूर्याची किरणे तोंडावर पडलेली आहेत, तरी आमचे मयंक शेठ काय अजून उठले नाहीत। मैथिली डोक्याला हात लावून विचार करते, एवढ्या लवकर मला कशाला उठवलं आहे। नंतर मयंक ही त्याच्या करामतीला लागला आहे। पॅकिंग सगळी झालेली आहे, हे काय रोजचंच। सगळं आवरून आम्ही निघालो। स्वामींचं नाव घेत प्रवासाला सुरुवात केलेली आहे। सकाळी घरून लवकर निघाल्याने जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो आहे आणि घरून आणलेले जेवण आम्ही सगळ्यांनी जेवलो आहे। नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे। हे बघा, अक्कलकोटकडे जाण्याच्या मार्गावर प्रवेश केला आहे। अक्कलकोटमध्ये प्रवेश घेतल्या घेतल्या गोमातेचे दर्शन झाले आहे। दाजिबाचा सुबा नाही कुणाला मुबा असं म्हणत आम्ही दाजिबा सरकारांचा वाडा बघत अक्कलकोटमध्ये पोहोचलो आहे। शनिवार रविवारमुळे गर्दी असल्याने पहिल्यांदा तरी आम्हाला रूम शोधावी लागली। आम्ही राहण्यासाठी रूम शोधली। रूम अत्यंत सोयीस्कर भेटली। रूम तुम्ही बघू शकता, ही आमची रूम छान भेटली। हा भक्त निवास बाहेरचा परिसर पावसामुळे तर खूपच सुंदर वाटू लागला होता। पावसामुळे आम्ही दर्शनासाठी थोड्या वेळाने निघालो। आमची रूम मंदिरापासून थोड्या लांब अंतरावर होती। दर्शनासाठी खूपच गर्दी होत होती आणि हळूहळू ती गर्दी वाढतच होती, कारण आम्ही ज्या टाईमला दर्शनासाठी गेलेलो तो टाईम स्वामींच्या आरतीचा होता। नशिबाने आणि मयंकच्या मम्मीमुळे एवढ्या गर्दीमध्येही आम्हाला VIP एंट्री भेटली। आरतीसाठी आतमध्ये पण खूप गर्दी होती। स्वामींच्या मठात मन शांत होऊन जातं। थोड्याच वेळात स्वामींच्या आरतीला सुरुवात झाली। स्वामींचे दर्शन तुम्हालाही व्हावे म्हणून मी प्रयत्न केला, पण तो शक्य नाही झाला। नंतर मयंकच्या पसंतीने घरातील स्वामींच्या मूर्तीला फेटा घेतला। स्वामींवर मयंकचं अत्यंत प्रेम। तो म्हणत होता की इथल्या सगळ्या स्वामींच्या मूर्ती आपण घेऊया। नंतर आम्ही त्याला एक दुर्बीण घेऊन दिली, तो त्या दुर्बीणसोबत खेळू लागला। त्यानंतर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि त्याच अन्नछत्रामध्ये अयोध्या मंदिराची उत्तम प्रतिकृती बघण्यास भेटली। स्वामींचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत आम्ही रूमवर निघालो। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा व ग्लोबल स्टार मयंकला सबस्क्राईब करा। धन्यवाद।